पुढची बातमी पाहूया। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं जवळपास ठरलंय। एकत्र येत निवडणुका लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची काल ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जवळपास 2.5 तास भेट झाली आणि या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुकांची प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे। मुंबईसह इतर पदाधिक महापालिकांसंदर्भातही दोन्ही भावांनी चर्चा केल्याची माहिती आहे। युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत असं कळतंय। जागा वाटपाची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर सोपवली जाणार आहे। त्यांची नावं लवकरच जाहीर केली जातील अशी माहिती समजते आहे। आगामी काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे। युतीची घोषणा कधी होणार याचा मुहूर्त अजून निघालेला नाही, मात्र ही घोषणा लवकरच होणार आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका। तर या भेटीतली इनसाइड स्टोरी आपण पाहूया। ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। मुंबईसह इतर महापालिकांबाबतही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली आहे। युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत। युतीच्या संदर्भातील पुढची रणनीती ठाकरे बंधूच ठरवतील। जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे जबाबदारी दिली जाईल। तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आणि त्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ठाकरे बंधू एक पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही, त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती नाही। तर ठाकरे बंधूंचं ठरलं असेल तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय आपण पाहतोय। काँग्रेसचे नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहेत। शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने आहे। काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे। उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत। स्थानिक पातळीवरचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना विचारात घेत मनसेसोबत युती केली जाईल। तर महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावलं ठाकरे सेना टाकणार आहे। तर दोन बंधूंच्या या भेटीनंतर महाविकास आघाडीतून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर आल्या त्याही आपण पाहूया। राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय यावर जे प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे त्यावर चर्चा झाली। दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल। आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू। चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहे, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशा। दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार, मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी। राजकीय साथ वेगळी, दोन एखादं जर एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा। काल उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आज ठाकरेंनी शिवतीर्थवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। कालच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत आगामी रणनीती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। आज सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना